नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. दत्त जयंती निमित्त नृसिंहवाडी भाविकांनी दुमदुमली. मार्गशीर्ष गुरुवार आणि दत्त जयंती दुग्ध शर्करा योग. श्री दत्त संप्रदायाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज दत्त जयंती आणि मार्गशीर्ष गुरुवारचा दुहेरी दुग्ध शर्करा योग साधत उत्सवास भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. मध्यरात्रीपासून शिरोळ कुरुंदवाड मार्गावरून हजारो भाविक श्री गुरुदेव दत्त नामाचा जप करीत थंडीची पर्वा न करता नृसिंहवाडी येथे पायी चालत दाखल होत आहेत. पहाटे 4 वाजताच मंदिर परिसर वातावरण दत्तमय झालं. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि गुजरात राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज असल्याने येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये आणि सुरक्षिततेसाठी प्रशासनाने चोख नियोजन केलं आहे. मंदिर परिसर, कृष्णा पंचगंगा संगम घाट आणि संपूर्ण गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. दत्त जयंती निमित्त मंदिरात गेल्या 7 दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन सुरू आहे. या उत्सवाचा मुख्य मान यंदा गोविंद पुजारी राजोपाध्ये कुटुंबाकडे असून त्यांच्या सहकार्याने सर्व कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आहे. उत्सवानिमित्त पहाटे काकड आरती, षडोपचार पूजा, पंचामृत अभिषेक, महापूजा यासारखे धार्मिक विधी संपन्न झाले. दुपारी पवमान पठण आणि पंचपदी कीर्तन झाल्यानंतर दुपारी 4 वाजता श्रींची उत्सव मूर्ती गाभाऱ्यात आणण्यात येणार आहे. सायंकाळी 5 वाजता हजारो भाविकांच्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जयघोषात श्रींचा जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे. रात्री उशिरा धूप, दीप, आरती आणि पालखी सोहळ्याने दिवसाचे धार्मिक कार्यक्रम समाप्त होणार आहेत. मंदिर परिसरात आकर्षक फुल सजावट, देखावे आणि प्रकाश योजनांनी उत्सव भक्तिमय झाला. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आदी राज्यातून दिवसभरात लाखो भाविक दर्शन घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. येणाऱ्या भाविकांची गर्दीचं नियोजन करण्यासाठी शिरोळ पोलिसांनी एकेरी वाहतूक लागू करून व्यापक बंदोबस्त तैनात केला होता. ग्रामपंचायतीच्या वतीनं पिण्याचं पाणी, विश्रांती व्यवस्था, पॅकिंगची सोय आदी सुविधा करण्यात आली. कुरुंदवाड एसटी आगाराने भाविकांच्या सोयीसाठी अतिरिक्त बस गाड्या चालवल्या. व्हाईट आर्मी, अनिरुद्ध बापू सेवा मंडळ, दत्त मंदिर हायस्कूल व NCC विद्यार्थी, पोलीस कर्मचारी तसेच ग्रामविकास अधिकारी हेमंत कोळी यांनी उत्सवाचे नेटके नियोजन केलं आहे. हिरकणी न्यूज करिता प्रतिनिधी उमेश जैनापुरे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.